कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणखी काय काय आपल्या घरात? तुला पाहिजे ते सगळं आहे। फ्रीज आहे, टीव्ही आहे, गॅसची शेगडी पण आहे। कार कार आहे का आपल्याकडे? कार कशाला कशाला लागते आपल्याला कार? हं? आपल्याकडं मस्तपैकी बाईक आहे। ते बी आहे। हो होती म्हणा होती। ऐक ना पिल्लू, तुला नंतर करू का? नाही, मित्रमंडळी आलीत माझी, बोलतो आणि लगेच करतो। चालेल। हा साहेब नमस्कार, बसून घ्या। चहा ठेवायला सांगू का? त्यापेक्षा कर्जाचे पहिले पैसे द्या। 20 लाख कर्ज आहे तुमच्यावर। अहो साहेब, थोडी मुदत वाढवून द्या की। हे बघा, पैसा आला का नाही की सगळं एकदम भरतो, है का नाही? हे ऐकून ऐकून थकलोय आम्ही। ए जा रे, गाडी उचला यांची। आव आव असं नका करू। मग मी धनूला गाडीवर कसं नेणार? ते तुमचं तुम्ही बघा। हं? ए, तुम्ही बाहेर थांबा, मी जरा यांच्याशी बोलतो। धनू कोण होणारी बायको का? हो, त्याची बायको आहे। तिला माहिती आहे का हे कर्जाबद्दल? काय वार्ता करताय राव? त्यांना माहित असतं तर लग्न ठरलं असतं का? हे बघा, लग्नाचा विषय आहे म्हणून सांगतोय। हे कुठलं ना कुठलं कळतच काय? लग्न मोडायच्या आत साखरपुडा करून घ्या, म्हणजे टेन्शन नाही। नाहीतर हे कर्ज प्रकरणांमध्ये ब्रह्मचारी राहावं लागल आयुष्यभर। आता या वेळेला सोडतो, पण पुढच्या वेळेला सोडणार नाही। कर्ज लवकर फेडा। हो, फेडतो। बरं. काय काळजी करू नका, फेडतो। लईच भारी आयडिया दिली की ह्यांनी। उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाकू। हा, उरकून टाकू। डॅडी, काम झालं बर का? वाट लावून दिले साखरपुड्याची। आज ना उद्या बार फुटेलच बघा। नक्की ना? काय गडबड? अजिबात नाही होणार। पण डॅडी, तेवढं पवन चक्कीचा प्रकल्पाचं कर्ज करताना मला लक्षात ठेवावं झालं। आमचं काम करणाऱ्या माणसाचं नाव आम्ही कधीच विसरत नसतो, शंतनू राव। तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करतो। हो हो। सूर्या, लय माज करत होतास ना? आता बघतोच आम्ही धनूचा साखरपुडा जावयाशिवाय कसं करतोस। हे काय केलंय तुम्ही? काय केलं? काय नाही, यांनी केलं असेल काहीतरी। हे काय केलं तुम्ही? मी 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 नाही काय केलं, ह्या पुढ्याने केलंय। नाही नाही, मी हे काजूरीच केलं असणार आहे काय? मी नाही काय केलं, पुढ्याने केलं। हे तुम्ही तिघांनी केलंय। तिकडनी या महिन्याचा सगळ्यात जास्त नफा काढलाय तुम्ही। वा, अशी जर प्रगती होत राहिली ना तर एक दिवस या दुकानाचा मॉल नक्कीच करू आपण। हा वहिनी, ते स्वप्न पण लवकरच पूर्ण होईल। हा दादा? होणारच। दादा म्हणलं सगळी स्वप्न पूर्ण होणार। मारुती पाहून थांबा। हा बोला की पाहून। हा नमस्कार। नाही म्हणजे एक अडचण आली आहे। हो, काय झालं? नाही, आमचं गुरुजी म्हणलं की ती सामुदायिक विवाह 16 वेळा ठीक आहे, पण लग्नाच्या आधी साखरपुडा करावाच लागल। हा, आणि तो बी उद्याची उद्याच। नाही म्हणजे गुरुजी काय म्हणलं
की नाही केला साखरपुडा तर लग्नानंतर अहो संकट येतेली. उद्याची उद्या साखरपुडा. पण तुम्हीच तर आधी म्हणला होता ना. पण आता असं अचानक कसं काय? आपण आता गुरुजींनीच सांगितल्यावर तुम्ही आम्ही काय करणार ना. आणि गुरुजींवर विश्वास नाही काय तुमचा? अहो नाही ना, तसं नाही. ठरलं तर मग उद्या साखरपुडा करून टाकू. तुमच्याच घरी करू. हा बघा, सकाळी 11चा टाइम फिक्स करून टाकू. हा आणि एक एक तोळाच्या अंगठ्या करू दोन्ही बाजूंनी. एक तुमची आणि एक आमची. कस लागा, तयारी लागा आता, है ना? हा ठीक आहे, चालेल. आपल्याला धनुचा साखरपुडा करायचं उद्याची उद्या, आणि घरच्या घरी करायचं. काय उद्या असं अचानक? अगं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं त्यामुळं. आणि एवढी सगळी तयारी कशी करायची एका दिवसात? मला त्याचं टेन्शन नाही, अरे मला दुसरंच टेन्शन आहे. आता या कार्यक्रमाला डॅडीना बोलवायला लागणार. बहिणीचं नवऱ्याने घरचं जावं म्हणून शत्रू पाहुण्यांना पण बोलवायला लागणार. आणि जर ते नाही आले तर पाहुणे प्रश्न विचारतील. त्यात ते जीव माहेरी हे कळलं तर त्यांना. पप्पा, एक काम भारी झालं बरं का. तुम्ही त्या लोकांकडनं आहे ना 1 तोळ्याची अंगठी कबूल करून घेतली ती. हाऊ, किमान आपले 2-3 महिन्याचे हप्ते तरी जातील. हा नाहीतर काय. नाहीतर काय म्हणे, मी दम टाकला म्हणून. नाहीतर हे कशाचं बोलत्यात? हे बरोबर आहे, पण आपल्याला आता धनूला पण एक अंगठी करून द्यायला लागेल की. अरे काय येडा झाला काय तू? हे बघ, आपण तोळ्याची अंगठी घालू असं कबूल केलंय. आपण सोन्याची अंगठी घालू असं कुठं कबूल केलंय आपण? ती सोन्याचं पाणी दिलेली अंगठी असते की नाही बाजारात, 1000-1200 रुपयाची, ती देऊन टाकू. पप्पा, अहो असं काय करताय? तेवढी तरी कुठे आहेत आता माझ्याकडे पैसे? शेवटचेच 1500 राहिले. बाप आणि लेख दोघं बी एक जात अडाणी. कधी तुम्हाला अक्कल यायची ना कुणाला माहिती. अंगठी द्यायचीच नाही. काय काय डोसक्यावर पडली काय तू? मम्मी, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांगते, कान करा इकडं. तर बघ, बघूच. सावकाश. किती वेळा सांगितलं भांडत जाऊ नका म्हणून. आता काय लहा. दाजी आलेत. असं मी पाणी आणते. हा बसा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.